नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक कुमार वानखडे, उत्तर लेखन झिरो टू हिरो या पुस्तकाचे लेखक स्वागत करतो आपल्या सर्वांचं एओनआयएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. बघा मित्रांनो, आपण जी ही सिरीज सुरू केलेली आहे अर्थातच चालू घडामोडींची, तो त्याच अनुषंगाने आपण याचा पुढील भाग घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे जानेवारी महिन्यातल्या ज्या काही आर्थिक घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व घडामोडी आज तुमच्यासाठी मी इथे घेऊन आलेलो आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीच्या कुठल्याही परीक्षामध्ये असू दे यावर प्रश्न विचारले जातात. सो त्याच अनुषंगाने ज्या महत्वाच्या न्यूज आहेत, ज्या महत्वपूर्ण न्यूज आहे आर्थिक दृष्टिकोनातून, एकूणच त्या सर्व घडामोडी या ठिकाणी आज काय केलेल्या आहे, कव्हर करण्यात येणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी बघून घ्या की राज्यसेवेला जे जे विद्यार्थी प्रिपेअर करत असेल त्यातील उत्तर लिखाण हा एक खूप महत्वाचा घटक आहे आणि त्याच अनुषंगाने हे पुस्तक जे आहे तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे. सो उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक नक्की तुम्ही मार्केटमधून घ्या, जेणेकरून उत्तर लिखाणातल्या ज्या काही स्किल्स आहे, टिप्स आहे, ट्रिक्स आहे, इंट्रो, बॉडी आणि कन्क्लुजन कशा पद्धतीने तयार करायचे असतात, सो याचं समग्र मार्गदर्शन मी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. सो निश्चितच तुम्ही एकदा या पुस्तकाला वाचू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न करता आपण आजची पहिली घडामोड बघूया काय आहे. बघा 2025-26 साठी जीडीपीचा पहिला आगाऊ अंदाज म्हणजेच फर्स्ट ऍडव्हान्समेंट एस्टिमेट हा काय केलेला आहे, जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर बघून घ्या की हे जाहीर कोण करतं, तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजे एनएसओ हे काय करत असतं. हा जो काय म्हणता येईल त्याला, हा जो अंदाज आहे, हा जो अहवाल आहे, हा कोण पब्लिश करत असतं, एनएसओ. बघा, वार्षिक जीडीपी वाढीचा पहिला अधिकृत अंदाज आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी जानेवारीमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे. जाहीर करता आपण बघितलेला आहे, एनएसओ पहिल्या 7 ते 8 महिन्यांच्या डेटावर आधारित हा काय असतो, अंदाज असतो आणि अर्थसंकल्प तयार करण्यासाठी हा महत्वाचा मानला जातो. सो बघा यामध्ये काय दिलेले आहे की जीडीपी वाढ 2025-26 साठी जे वास्तविक जीडीपी वाढ आहे ती आहे 7.4%. हा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण आकडेवाढीवर सिंगल लाईन मध्ये एमपीएससी काय करत असतं, आपल्याला प्रश्न विचारत असतं. येते लक्षामध्ये. आणि हा जो आकडा आहे 2024-25 साठी तो होता 6.5%. ठीक आहे, तो हे दोन्ही आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण एमपीएससी असंही विचारू शकते की किती आकड्यामध्ये किती वाढ झालेली आहे. सो तोही अंदाज तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. बघा आता वास्तविक जीडीपी 201 लाख कोटी रुपयाचा आहे आणि जो नाममात्र आहे ज्याला आपण काय म्हणतो, नॉमिनल जीडीपी, आणि एक काय असतो, रिअल जीडीपी. ठीक आहे, सो हे दोन्ही आकडे तुम्हाला काय करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. त्याचा आकडा आहे 357 लाख कोटी आणि जो नॉमिनल जीडीपी आहे तो त्याचा आकडा नेहमीच तुम्हाला काय करता येतील, मोठा म्हणजे त्या ठिकाणी दिसून येणार आहे. ठीक आहे, तो बघा त्यानंतर काय आहे की फरक जो आहे तो 60 बेसिक पॉइंट्स इतका त्या ठिकाणी फरक त्यांनी सांगितलेला आहे आणि हे महागाईचे जे कमी संकेत दर्शवतो असं त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. पुढे बघा, पुढे काय दिलेलं आहे की जीव्हीए म्हणजे काय, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड. तर हा किती आहे, 7.3%. सो आपल्याला जीडीपी आणि जीव्हीए ह्या दोन्ही गोष्टी याची जी आकडेवारी आहे ते काय करायचे, आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आणि यामध्ये जो मुख्य चालक आहे तर तो कुठला आहे, सेवा क्षेत्र. म्हणजे जीव्हीए काय असतो की जो सेक्टर नुसार काय कॉन्ट्रीब्युशन आलेला आहे, काय व्हॅल्यू त्यामध्ये ऍड झालेली आहे, सो त्यानुसार काय करतो, जीव्हीए कॅल्क्युलेट करत असतो प्रत्येक क्षेत्रानुसार आणि त्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा सर्वात मोठा आहे. सो या अनुषंगाने जर त्या ठिकाणी प्रश्न आला तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा एक नजर यावर टाकून घेऊया की आर्थिक स्थावर आणि व्यावसायिक सेवा याचा जो भाग आहे तो किती राहिलेला आहे, तर 24% राहिलेला आहे. त्यानंतर व्यापार, हॉटेल, वाहतूक याच्यासाठी 17% आहे. कृषीसाठी, आता कृषीचाही आकडा आपल्यासाठी काय असतो, खूप महत्वाचा असतो, 17%. सार्वजनिक प्रशासन संरक्षणाचा 15% आहे आणि उत्पादनामध्ये 14%, बांधकामामध्ये 9%, वीज, गॅस, पाणी 2% आणि खाणकामामध्ये काय आहे
2%. तो हे विविध आकडेवारी आहे जी जाहीर केलेली आहे आगाऊ अंदाजामध्ये. सो ही सर्व आकडेवारी आपल्याला महत्वाची आहे. येते लक्षामध्ये. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढली न्यूज आपल्यासाठी काय आहे की ए के बालसुब्रमण्यम यांची AERB च्या अध्यक्षपदी काय करण्यात आलेली आहे, नियुक्ती करण्यात आलेली आहे. AERB म्हणजे काय की ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो हे नाव आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं. जानेवारी 2026 पासून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि या ज्या नियुक्ती समितीचे जे अध्यक्ष असतात ते ऑफकोर्स आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर जे असतात ते या समितीचे, निवड समितीचे काय असतात, तर अध्यक्ष असतात. विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा, एक नियामक मंडळ आहे, अणुऊर्जा नियामक मंडळ. भारताची सर्वोच्च अणुसुरक्षे म्हणजे ॲटॉमिक रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठीचं हे काय आहे, हे एक नियामक संस्था आहे. त्या रिगार्डिंग ते काय करत असतात, नियम बनवत असतात. त्यांचं कार्य काय आहे की अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा आणि त्यांचं नियमन, या सर्व गोष्टी त्या काय करत असतात, ती संस्था पार पाडत असते. बघा यांची नियुक्ती 3 वर्षासाठी झालेली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष डॉक्टर DK शुक्ला हे सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपला असल्या कारणामुळे यांची त्या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे, तर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. AK बालसुब्रमण्यम AERB. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, की नीती आयोगाचा निर्यात सज्जता निर्देशांक जाहीर केलेला आहे. नीती आयोग जी आहे, ज्याची स्थापना आपल्याला जर माहित असेल, थोडंसं बेसिक बघून घेऊया. बघा, नीती आयोगची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झालेली आपल्याला दिसून येते. याचे जे चेअरमॅन असतात ते भारताचे प्राईम मिनिस्टर म्हणजे नरेंद्र मोदी असतील, आणि त्याचे जे उपाध्यक्ष आहेत तर सुमन बेरी हे आहेत. सो कोण आहे, सुमन बेरी हे नाव सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जानेवारी 2026 मध्ये हा आणण्यात आलेला आहे. उद्देश काय की राज्ये केंद्रशासित प्रदेशांची जे निर्यात सज्जता आहे म्हणजे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस, तो त्या अनुषंगाने हा रिपोर्ट तयार करण्यात येतो. याची जी सुरुवात आहे ती आपल्याला 2020 मध्ये झालेली काय होते, दिसून येते. आणि राज्य व जिल्हा स्तरावर याचं मूल्यांकन करण्यात येत असतं. कशावर, राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर दोन्ही ठिकाणी आपल्याला ते दिसून येतं. आणि याचा जो आधार आहे तो पुराव्यांवर आधारित एक फ्रेमवर्क बनवलेलं असतं. बघा आता याचं स्ट्रक्चर कसं आहे, याची रचना कशी आहे, तर 4 आधारस्तंभ, त्याचे जे मेन जो आधार आहे, हा जो रिपोर्ट बनवण्यात येतो त्याचे किती 4 आधारस्तंभ आहे. 4 आधारस्तंभ बघून घ्या. निर्यात पायाभूत सुविधा, तर त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर पायाभूत सुविधा आहेत की नाही त्याला किती वेटेज दिलेलं आहे, तर 20%. त्यानंतर व्यावसायिक परिसंस्था म्हणजे जे काही इकोसिस्टम त्या ठिकाणी आहे त्याला वेटेज हे 40% देण्यात आलेला आहे. सो हे 1 वर आहे, 40% त्याला वेटेज देण्यात आलेलं आहे. धोरण व प्रशासन म्हणजे त्या जे धोरण बनवण्यात येतात ते किंवा तिथलं जे प्रशासन आहे तो त्यासाठी आपल्याला किती देण्यात आलेला आहे, 20% त्यावर वेटेज देण्यात आलेला आहे. हे सगळ्या गोष्टी कशासाठी असतात की सुलभता किती आहे त्याच्यासाठी. आणि निर्यात कामगिरीमध्ये किती कामगिरी झालेली आहे त्याला सुद्धा वेटेज किती देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर 20%. तो या अनुषंगाने हा काय केला जातो, निर्देशांक बनवण्यात येतो. आणि याची जे काही रँकिंग आहे तो ती आपण एकदा बघून घेऊया. याला वर्गीकृत करण्यात आलेला आहे की मोठी राज्य आणि छोटी राज्य आणि प्लस जे ईशान्य राज्य आहेत किंवा छोटी केंद्रशासित प्रदेश आहे याचा एक काय वेगळा आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण पाहायला मिळतं. तर बघा, मोठी राज्यामध्ये लीडर्स, चॅलेंजर्स आणि ऍस्पायर्स असे काय 3 परत उपवर्गीकरण आपल्याला या ठिकाणी काय करता येईल, म्हणता येईल. तर त्यामध्ये बघा इथे महाराष्ट्राचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि लीडर्स मध्ये महाराष्ट्राचं नाव जर आलेलं आहे सो एक्झामच्या दृष्टिकोनातून हा पॉइंट आपल्यासाठी काय आहे, खूप महत्वाचा आहे. सो लीडर्स मध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रासोबत बघून घ्या तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब आणि तेलंगणा ही राज्य आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, पाहायला मिळतात. समोर जर आपण बघितलं मोठ्या राज्यांमध्ये चॅलेंजर्स मध्ये
तर मध्य प्रदेश, हरियाणा, केरळ आणि पश्चिम बंगाल ही राज्य आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, दिसून येतात. आणि ऍस्पायर्स मध्ये जर आपण बघितलं तर ओडिसा, छत्तीसगड, राजस्थान, बिहार आणि झारखंड ही जी काही कमी डेव्हलप झालेली राज्य आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करतात, पाहायला मिळतात. सोबतच बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो की लहान, ईशान्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा वर्गीकरणातून जर आपण बघितलं तर लीडर्स मध्ये उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर हे आपल्याला टॉपला बघायला मिळतात. त्यासोबतच गोवा, त्रिपुरा, आसाम, पॉंडिचेरी, चंदीगड, दादरा व नगर हवेली व दीव आणि दमन ही राज्य आपल्याला काय करतात, पाहायला मिळतात. चॅलेंजेस मध्ये जर बघितलं तर मेघालय, लडाख, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि काय सिक्कीम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि एस्पायर्स मध्ये जर बघितले तर अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार, मिझोरम, मणिपूर आणि काय लक्षद्वीप हे सगळी राज्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र हे आपल्यासाठी इथे काय होतं, इम्पॉर्टंट होऊन जात असो. या अनुषंगाने आपल्याला ही जी न्यूज आहे ती एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे आणि ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. समोर बघूया विद्यार्थी मित्रांनो, राज्य स्टार्टअप इकोसिस्टीम रँकिंग 2026 काय आहे, स्टेट स्टार्टअप. आता यामध्ये काय दिलेलं आहे, हे जाहीर कोण करतं तर उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन, जानेवारी 2026 मध्ये पब्लिश करण्यात आला आणि याचं हे 5वं संस्करण आहे, म्हणजे 5वी एडिशन या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आता याचा उद्देश बघा विद्यार्थी मित्रांनो की राज्याच्या ज्या काही स्टार्टअप्स आहेत काय आहे त्याचं इकोसिस्टीमचं ते काय करतं, मूल्यांकन करताना आपल्याला काय ते दिसून येतं. नवोन्मेष धोरण, पायाभूत सुविधा आणि समर्थन यावर आधारित हा एक रिपोर्ट, हा एक निर्देशांक, ही एक रँकिंग आपल्याला दिसून येते. आता बघा यामध्ये सर्वोत्तम कामगिरी कोणी केलेली आहे, तर बघा गुजरात जो आहे त्यांनी सलग 5 वेळा सर्वोत्तम कामगिरी त्यांनी या ठिकाणी काय केलेली आहे, आपल्याला सर्वोत्तम कामगिरी केलेली दिसून येते. सो गुजरात सलग 5 वेळा हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जातं. त्याच्यासोबतच आहे अरुणाचल प्रदेश आणि गोवा ही 2 राज्य सुद्धा आपल्याला कशामध्ये सर्वोत्तम कामगिरीमध्ये दिसून येतात. आणि टॉप परफॉर्मन्स मध्ये जर आपण बघितलं तर कर्नाटक, पंजाब, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश ही राज्य आपल्याला त्या ठिकाणी काय करतात, पाहायला मिळतात. सो इथे गुजरात ही जे राज्य आहे आपल्यासाठी काय होतं, महत्वाचं होऊन जातं. आता त्यामध्येच बघा की त्यामध्येच अजून कॅटेगरी आहे की नेते म्हणजे लीडर्स जे आहेत आणि उदयोन्मुख नेते म्हणजे एमर्जिंग लीडर्स जे आहे ते कुठले कुठले राज्य आहेत. तर बघा इथे तुम्हाला आपला महाराष्ट्र दिसून येईल. तर अगेन इथे लीडर्स मध्ये आपल्याला महाराष्ट्र पाहायला मिळतो. आता महाराष्ट्रासोबत अजून कुठले कुठले राज्य आपल्याला दिसतात, तर आंध्र प्रदेश, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय आणि नागालँड हे राज्य आपल्याला तिथे पाहायला मिळतात. आणि एमर्जिंग लीडर्स मध्ये जर बघितलं तर आसाम, बिहार, जम्मू काश्मीर, ओडिसा, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा आणि अंदमान निकोबार ही राज्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सो महाराष्ट्र कुठल्या वर्गीकरणात येतो, महाराष्ट्र कुठल्या कॅटेगरीत येतो, सो ते लक्षात ठेवणं आपल्याला या ठिकाणी काय अपेक्षित आहे. तर त्याच अनुषंगाने आपण ही माहिती या ठिकाणी बघत आहे. बघा आता पुढली न्यूज बघा, वंदे भारत एक्सप्रेस. कुठली, वंदे भारत एक्सप्रेस, भारताची पहिली भारत स्लीपर ट्रेन त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. पण ही कुठली आहे, स्लीपर. आणि 2019 ला कुठली पहिली वंदे भारत सुरू झालेली होती, पहिली वंदे भारत. आणि ही कुठली आहे, स्लीपर ट्रेन आहे पहिली. सो बघा उद्घाटन याचं नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे 17 जानेवारी 2026 रोजी. ठिकाण कुठं, तर मालदा, पश्चिम बंगाल मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि त्याचा मार्ग, त्याचा जो रूट आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हावडा, कोलकाता ते गुवाहाटी आसाम मधलं जे कामाख्या आहे तिथपर्यंतचा तो रूट आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचं काय की जो जे पूर्व राज्य आहे, पूर्वेला, भारताच्या पूर्वेला जी राज्य आहे आणि ईशान्य भारतामधील जी राज्य आहे तर त्यांना जोडणारी ही वंदे भारत स्लीपर ट्रेन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता याची वैशिष्ट्ये काय आहे, या ट्रेनची वैशिष्ट्ये काय बघा.
वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपरची ही पहिली आवृत्ती आहे. स्वदेशी म्हणजे इंडिजिनियस, पूर्णपणे ती डेव्हलप करण्यात आलेली आहे. लांब पल्ल्यासाठी डिझाईन म्हणजे तब्बल 1500 किलोमीटरच्या पल्ल्यासाठी ते काय करण्यात आलेले आहे, डिझाईन करण्यात आलेले आहे. आणि चेअर कार ऐवजी स्लीपर बर्थ सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पूर्व आणि ईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटी आपण बघितलेली आहे आणि लांब पल्ल्यासाठी ती एक आपल्याला सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की तो रूट कुठला असणार आहे, मार्ग कुठला असणार आहे, म्हणजे कुठून कुठे कनेक्ट करतं. त्यावर जर प्रश्न आला तर तो प्रश्न आपला चुकता कामा नये. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, सीपीआय मालिका 2026 नवीन सीपीआय. सीपीआय म्हणजे काय, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. आता हा काय असतो, तर ग्राहक किंमत निर्देशांक, म्हणजेच की किरकोळ महागाई मोजण्याचं हे प्रमुख साधन आहे. की महागाई किती वाढली, काय वाढली, कशी वाढली, हे जे मोजमाप करण्याचं साधन आहे त्याच्यासाठी आपण काय करत असतो, सीपीआय कॅल्क्युलेट करत असतो. सीपीआय काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. बघा, वस्तू व सेवांच्या किमतीतील बदल मोजतो. कशाचे, ज्या काही वस्तू व सेवा आपण त्याचा उपभोग घेत असतो त्यातला काय बदल कितीने झालेली आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला मागच्या वर्षी 100 रुपयाला मिळत होती तर या वर्षी ती 120 रुपयाला मिळते, तर याच्यामध्ये काय झालेला आहे, बदल झालेला आहे. सो तेच त्या ठिकाणी मोजत असतो. पण ते मागच्या वर्षीचं नसून तर त्याचं जे एक बेस इयर असतं, काय असतं, बेस इयर म्हणजे मूलभूत वर्ष जे असतं, सो त्या वर्षीच्या काय किमती होत्या आणि आताच्या काय किमती आहे या सर्वांना कम्पेअर करून ते सीपीआय कॅल्क्युलेट करण्यात येतो. घरगुती खर्चाच्या पॅटर्नवर आधारित असतो. जे घरगुती जो आपला काही खर्च होतो, तुमचे काही वस्तू असतील, तुमच्या काही सेवा असतील, तुमचं एज्युकेशन असेल, तुमच्या अजून काही वाहतूक असेल, ट्रॅव्हलिंग असेल, ज्या काही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात, सो त्यासाठी आपण एक बास्केट बनवत असतो आणि त्यात काही गोष्टी आपण ठेवत असतो आणि त्या बास्केटवर धरून आपण काय करत असतो, त्या वस्तूंना केंद्रित करून हा सीपीआय कॅल्क्युलेट करत असतो. तर न्यूज बघा, नवीन मालिका सुरू केलेली आहे. जाहीर कोण करते, तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय जाहीर करत असते. फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर करण्यात आला. याचं नवीन आधार वर्ष आहे 2024. तर प्रश्न जर बनला तर हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण आधीचं जे आधारभूत वर्ष आहे ते किती होतं, 2012. किती होतं, 2012. आणि आताचा जो नवीन आधार आहे तो आहे 2024. सो प्रश्न बनला तर इथे वन लाईनर प्रश्न आपल्याला बनताना दिसून येईल. आता याच्यात डेटा बघा काय दिलेला आहे, की नवीन मालिकेनुसार जे किरकोळ महागाई आहे ते आहे 2.75%. तो हा सुद्धा आकडा आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. कारण इकॉनॉमिक्सचे जर आपण एमपीएससीचे जर काही प्रश्न बघितले तर सरळ सरळ आकडेवारी विचारताना ते काय करतात, दिसून येतात. तो आपण या ठिकाणी ते बघितलेला आहे. समोर बघा, आता याचा उपयोग काय असतो, तर भारतीय रिझर्व्ह बँक कडून मौद्रिक धोरणासाठी वापर, म्हणजे जे काही आरबीआय मॉनिटरी पॉलिसी बनवत असते बघा, जे पैशा रिलेटेड काही दोन कॉन्सेप्ट आहे. एक आपल्याकडे काय असतं, एक असतं आपल्याकडे गव्हर्नमेंट, एक असतं आरबीआय. हे लक्षामध्ये. तो आरबीआय काय करत असतं, जे हे मौद्रिक धोरण आहे ते कोण चालवतं, आरबीआय चालवतं. आणि गव्हर्नमेंट काय असतं, की फिस्कल पॉलिसी जी आहे ते कोण आणत असतं, तर गव्हर्नमेंट आणत असतं. बेसिकली यांचं काय असतं, की मार्केटमध्ये किती पैसा सोडायचा आहे, किती पैसा श्रिंक करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे मूल्य आहे ते स्थिर राहील. ज्या किमती आहेत, ज्या मार्केटमधल्या किमती आहेत त्या काही रे स्थिर राहील. सो त्या अनुषंगाने या पॉलिसी बनवत असतात आणि त्याच्यासाठीच या धोरणासाठी या सीपीआयचा वापर आरबीआय करून घेत असते. चलनवाढ लक्षीकरण म्हणजे इन्फ्लेशन टार्गेटिंग साठी हा खूप महत्वाचा आहे. व्याजदर, वेतन, पेन्शन, सरकारी योजना याच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण याच अकॉर्डिंग काय करत असतात, पॉलिसी बनवत असतात आणि त्या पॉलिसी कशा इम्प्लिमेंट करायच्या त्याच्यासाठी आपल्याला काय डेटा लागत असतो, फॅक्ट्स लागत असतात, फिगर्स लागत असतात. तर त्यासाठी हा महत्वाचा असतो. बघा यामध्ये काय होतं, राहणीमानाचा खर्च दर्शवतो की तुम्हाला राहणीमानासाठी किती खर्च लागणार आहे.
तो हा दर्शवत असतो. सामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम होत असतो, कारण कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हटलेला आहे. म्हणजे कन्झ्युम करणारा कोण असतो? कन्झ्युम करणारा. कन्झ्युम करणारा कोण? कन्झ्युमर. तर मग थेट परिणाम कोणावर पडणार आहे? तर सामान्य नागरिकांवर. येते लक्षामध्ये. आता सीपीआय बास्केट अपडेट करायच्या काही त्या ठिकाणी गोष्टी सुरू होत्या. तो का? कारण उत्पन्नात वाढ झालेली आहे, तांत्रिक बदल झालेला आहे, टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन त्या ठिकाणी आहे, शहरीकरण झालेलं आहे, खेडे आपल्याला ओस पडताना दिसत आहे. त्यामुळे उपभोग पद्धतीत बदलतात. ज्या काही उपभोग घेण्याच्या गोष्टी आहेत त्या बदलतात. म्हणजे जर काही वर्ष आधी जर आपण बघितलं तर मोबाईल हे इसेन्शियल गोष्ट नव्हती, पण आताच्या काळामध्ये, आताच्या पिरियडमध्ये मोबाईल ही खूप महत्वाचा म्हणजे जीवनावश्यक भाग झालेला आहे. सो तो बास्केटमध्ये मग इन्क्लूड करणं आपल्यासाठी आवश्यक असतं. तो जे काही चेंजेस येतात त्यानुसार मग ही बास्केट अपडेट करणं काय असतं आपल्याला महत्वाचं असतं. तो या अनुषंगाने आपण ही न्यूज बघितलेली आहे. हे वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, पुढली न्यूज आपल्यासाठी काय आहे बघा. सुरेश गोयल यांची NCAER चे महासंचालक म्हणून काय करण्यात आलेले आहे? त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च या संस्थेमध्ये त्यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो सुरेश गोयल हे नाव आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. पूर्वीच्या महासंचालक ज्या होत्या त्या होत्या पूनम गुप्ता आणि त्यांच्या जागी आलेले आहे सुरेश गोयल. याची जी स्थापना जर आपल्याला पाहायला मिळते 1956 मध्ये ह्या NCAER ची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. पुढे बघा, भारतातील सर्वात जुनी आर्थिक विचार संस्था म्हणजे थिंक टँक पद्धतीनं हे काम करत असते है ना. हे एक थिंक टँक आहे. जसा नीती आयोग आपल्याकडे थिंक टँक आहे, सो आर्थिक विचारासाठी हा एक काय आहे? थिंक टँक आहे. त्याचं कार्य बघा काय आहे की पॉलिसी ओरिएंटेड संशोधन म्हणजे जे धोरणाभिमुख जे संशोधन आहे त्या पद्धतीने कार्य करत असतात. शासकीय निर्णय प्रक्रियेला सहाय्य करतात. जनरली हे काय ऍडवाइस देत असतात. तो हे जे सुरेश गोयल आहे यांची पार्श्वभूमी जर आपल्याला पाहायची झाली तर नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर इथे त्यांनी काय पद सांभाळलेली आपल्याला दिसून येतात. तिथे MD आणि CEO म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? त्या पदावर काम पाहिलेलं आहे. पुढे बघा, जगातील सर्वात मौल्यवान कंपन्या कुठल्या आहेत? जगातल्या, भारतातल्या नाही बरं, जगातल्या. तर हे नाव आपल्याला पाठ करून ठेवायचं आहे. NVIDIA जे अमेरिकन कंपनी आपल्याला पाहायला मिळून येते. यांनी काय केलेलं आहे की ऍपल कंपनीला सुद्धा मागे टाकलेलं आहे आणि नंबर 1 ची जे पोझिशन आहे त्या नंबर 1 प्लेसवर त्या आलेला आहे. त्यांचं तब्बल 4631 अब्ज डॉलर एवढी त्यांची काय आहे त्या कंपनीचं मूल्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला दिसून येते. हा जर आपण सिक्वेन्स बघितला तर ऍपल इथे सेकंड नंबरला दिसतं, मायक्रोसॉफ्ट थर्डला, अल्फाबेट आणि Amazon हे रँकिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. सो रँकिंग वर सुद्धा आपल्याला काय प्रश्न विचारण्यात येतात. सो हे 5 जे रँक्स आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता सोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो की एक ब्लूमबर्गचा अहवाल येत असतो ब्लूमबर्गचा. सो जगातील 25 सर्वात श्रीमंत कुटुंबाकडे त्यांनी काय सांगितलेलं आहे की एकूण $2.9 ट्रिलियन इतकी संपत्ती जी आहे ती कॉन्सन्ट्रेट झाली आहे. फक्त किती? 25 कुटुंबाकडे. आणि त्यातलं जर पहिलं कुटुंब जर आपण बघितलं तर ते तुम्हाला वॉल्टन कुटुंब दिसून येतं, जे वॉलमार्ट नावाची कंपनी तुम्ही ऐकलेलं असेल ना, वॉलमार्टचं नाव. तो ती जी कंपनी आहे वॉलमार्ट ही कोणाचं आहे? वॉल्टन कुटुंब याचं. सो वॉल्टन कुटुंब आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अल नाहयान कुटुंब, अल सौद कुटुंब, अल थानी कुटुंब आणि हर्मेस कुटुंब. तो यावर जरी प्रश्न आला तर तुम्हाला वॉल्टनवर विचारण्यात येईल. आता पुढे बघा, याच्यामध्ये भारताची स्थिती काय राहिलेली आहे तर रिलायन्स इंडस्ट्री जी आहे, रिलायन्स इंडस्ट्री म्हटल्यानंतर कोणाचं नाव येतं? मुकेश अंबानी ते त्याचं नेतृत्व करतात. सो जागतिक क्रमवारीत त्यांचा 74वा क्रमांक आहे आणि त्यांची तब्बल 34 जे स्थानांनी आहे काय झालेली आहे घसरण 30 स्थानांनी काय आहे आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. सो यामध्ये तरीही काय झालेलं आहे तर भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी आपल्याला
रिलायन्स इंडस्ट्री त्या ठिकाणी दिसून येते. सो भारतातली लक्षात ठेवायची आहे आणि जगातली एनव्हीडिया. ती जर विचारली की एनव्हीडिया कुठली कंपनी आहे, तर कुठली कंपनी आहे? अमेरिकेची. जे टेक्नॉलॉजी रिलेटेड काही गोष्टी असतात, सेमीकंडक्टर झाले, लॅपटॉप झाले, AI झालं, ह्या सर्व गोष्टीवर ते काय करत असतं, ती कंपनी संशोधन करतं, काम करतं आणि प्रोडक्ट तयार करतं. गिफ्ट सिटी मध्ये IAIRO म्हणजे काय? इंडियन आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च ऑर्गनायझेशन स्थापना करण्यात येत आहे 2026 मध्ये. ही न्यूज आता आपल्यासाठी वन लाइनर साठी खूप महत्वाची आहे. बघा यामध्ये काय आहे, गिफ्ट सिटी कुठे आहे? गुजरातमध्ये. 2026 पासून हा जो उपक्रम आहे ते गुजरात सरकार राबवते. कुठला? गुजरात सरकार. आणि याच्यासाठीचा जो निधी आहे तो तब्बल 300 कोटी त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि मॉडेल जे आहे ते काय असणार आहे? पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत ते काय करणार आहे? काम करणार आहे. याचा उद्देश काय आहे की AI मध्ये म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काही जमाना आहे आता, त्यामध्ये जे काही अपग्रेडेशन रिक्वायर्ड आहे त्यावर एक बारकाईनं संशोधन हे खूप महत्वाचं आहे. सो त्याच संशोधनाच्या अनुषंगाने त्याची काय स्थापना करण्यात येत आहे. भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवून देणे हे या संस्थेचं काय असणार आहे? उद्देश असणार आहे, काम असणार आहे. सो गिफ्ट सिटी गुजरात AI ऑर्गनायझेशन जे आहे त्याची स्थापना तिथे लक्षात ठेवायची आहे. समोरची न्यूज बघा, विमा क्षेत्रात 100% थेट गुंतवणूक म्हणजे जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर हे 100% आता काय केलेलं आहे? अलाव केलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2000 हे लिहू बघा 2000 मध्ये किती होता? 26%. नंतर आला 2015 मध्ये. 2015 मध्ये किती? 49%. नंतर 2021 मध्ये किती अलाउड केलं? तर 74%. हे असं म्हणजे हळूहळू विमा क्षेत्रात जे आहे ते FDI ची इन्व्हेस्टमेंट किती असायला पाहिजे ते तिथे हळूहळू वाढवलेली दिसण्यात येते. पण आता 2026 मध्ये काय झालेलं आहे? डायरेक्ट 100% FDI ला अलाउड केलेलं आहे. ठीक आहे. सो अर्थ मंत्रालयाने 30 डिसेंबर 2025 रोजी विदेशी गुंतवणूक सुधारणा नियम 2025 अधिसूचित केले. जेव्हा या काही गोष्टी कराव्या लागतात तर नियम बनवावा लागतं, त्याची अधिसूचना काढावी लागते. तोच हा अधिसूचित केलेला नियम आहे. अधिसूचित नियमामुळे परकीय गुंतवणूक असलेल्या विमा कंपन्यांसाठी प्रशासकीय नियमांमध्ये काय करण्यात आलेली आहे? शिथिलता करण्यात आलेली आहे. लक्षणीय शिथिलता झालेली दिसून येते. का? कारण त्याचे जे काही बोर्ड असतात, त्याचे जे काही नियम मंडळ असतात किंवा त्याचे संचालक मंडळ असतात, त्यामध्ये आता काय झालेलं आहे की त्याचा जो प्रमुख आहे व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांमध्ये भारताचं बहुमत असण्याची आवश्यकता नाही. ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. नाहीतर मल्टी स्टेटमेंट मध्ये जर असं एक स्टेटमेंट आलं की त्यामध्ये भारताचं बहुमत असणं आवश्यक आहे, तर आपल्याला वाटेल की हो बाबा, भारतामध्ये जर एखादी गुंतवणूक होत आहे तर भारताचा जो काही विचार आहे तो महत्वाचा असेल. पण ते तसं या ठिकाणी दिसून येत नाही. म्हणूनच या ठिकाणी काय लक्षणीय शिथिलता हा शब्द वापरलेला आहे. पुढे बघा, विमा क्षेत्रात 100% FDI परवानगी अनिवार्य अट काय आहे? की किमान एक सर्वोच्च नेतृत्व म्हणजे त्या जे नियामक मंडळामधलं जे सर्वोच्च नेतृत्व आहे किमान एक हे भारतीयाकडे असायला हवं. तर ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. इथं बहुमत असण्याची आवश्यकता नाही, पण अनिवार्य अट आपल्याला काय दिसून येते? किमान एक सर्वोच्च नेतृत्व, अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा व्यवस्थापकीय संचालक हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, की दिल्लीमध्ये जे आहे त्यांनी काय केलेलं आहे? रस्त्यावरती QR कोड लावलेले आहेत. या पद्धतीचे तुम्हाला इथे दिसून येतील. Government aims to track sign manufacturer effort to boost transparency and accountability.
म्हणजे प्रशासनात ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी कशा पद्धतीने असायला पाहिजे, तो त्याला टेक्नॉलॉजीशी कनेक्ट करून घेतलेला आहे कुणी? दिल्लीच्या PWD विभागाने, अर्थातच सार्वजनिक बांधकाम विभागाने. काय आहे? सर्व नवीन रस्ते चिन्हावर QR कोड अनिवार्य आहे. या पद्धतीचे जे QR कोड आहे ते अनिवार्य असणार आहे. QR कोड मध्ये मग माहिती काय असणार आहे? तर उत्पादकाचे नाव, उत्पादनाची तारीख, त्यानं कुठलं साहित्य वापरलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरने जर तो रोड बनवलेला आहे, तो रिफ्लेक्टिव्ह शीटिंग कोड, वापरलेले साहित्य, वॉरंटी माहिती, कधीपर्यंत त्याचा वॉरंटी पिरियड आहे, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी काय करणार आहे? तुम्ही जर तो QR स्कॅन केला तर सर्व माहिती तुम्हाला त्या मोबाईल ऍप्लिकेशनवर दिसून येईल. आणि त्याच्यासाठी हे मोबाईल ऍपशी काय करण्यात आलेलं आहे? जोडणी करण्यात आलेली आहे. तर यावर वन लाईनर प्रश्न जर आपला बनला तर दिल्ली हे नाव तुमच्या लक्षात ठेवायचं आहे. अशा ज्या काही विशेष घडामोडी असतात जिथे ऍडमिनिस्ट्रेशनच्या अँगलनी महत्वाच्या असतात. सो कारण महाराष्ट्रानं जर तसा उपक्रम राबवला, महाराष्ट्राला तसा उपक्रम राबवता येईल का? सो अशी एक नजर त्या ठिकाणी ठेवण्यात येत असते. सो कुठल्या राज्यामध्ये काय घडामोडी घडतात या अनुषंगाने ती न्यूज आपल्यासाठी काय महत्वाची आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश या ठिकाणी ठरलेला आहे. सर्वात मोठा ठरलेला आहे. तर मग आधी कोण असणार? तर आधी जो होता तो होता चायना, चीन. चीनचा आधी जगात प्रथम क्रमांक लागायचा तांदूळ उत्पादनामध्ये, पण त्याला मागे टाकून भारताने पहिल्या नंबरवर क्रमांक मिळवलेला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेल्या घोषणेनुसार भारताने चीनला मागे टाकून मोठा तांदूळ उत्पादक देश बनवण्याचा मान मिळवलेला आहे. आता भारताचं जे काही तांदूळ उत्पादन आहे ते किती आहे? 150.18 दशलक्ष टनांवर पोहोचलेले आहे. हा आकडा सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. जेव्हा 3 स्टेटमेंट आपल्याला MPSC विचारेल तो त्यामध्ये निश्चितच तो हा आकडा प्लेस करतील. सो हा आकडा तुम्हाला काय करायचा आहे? लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे. आणि चीनचा काय आहे? तर मग 145.28. ठीक आहे, हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बघा आता यासोबतच एक न्यूज होती की भारताचं जे आंतरराष्ट्रीय तांदूळ शिखर परिषद आहे, ती दुसरी तांदूळ शिखर परिषद कुठे पार पडलेली आहे? तर रायपूरला पार पडलेली आहे. जानेवारी महिन्यात 9 आणि 10 तारखेला. कुठे? रायपूर, छत्तीसगड. तो ही गोष्ट सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. आता बघा की भारताचा जर पहिला नंबर राईस प्रोडक्शन मध्ये आलेला आहे, मग स्टेट कुठले कुठले आहे? सर्वात पहिल्या नंबरवर येणारा स्टेट कुठला आहे? तर उत्तर प्रदेश. आधी कोण होता? आधी पश्चिम बंगाल होता. कोण होता आधी? पश्चिम बंगाल. पण आता कुठला आहे? उत्तर प्रदेश. सो हे नाव आपल्याला, हे राज्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वन लाईनर सुद्धा त्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, हरियाणा भारताची काय करणार आहे? पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणार आहे. हायड्रोजनवर चालणारी. हायड्रोजनवर चालणारी ट्रेन म्हणजे काय की बेसिकली त्यामध्ये हायड्रोजनचे टँक लावलेले असतात. ठीक आहे, आणि ते काय करतात? हवेतून ऑक्सिजन घेत असतात. काय घेत असतात? हवेतून ऑक्सिजन घेत असतात आणि त्यामुळे काय होतं? इलेक्ट्रिसिटी तयार होते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुळे काय होतं? इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि त्या मार्फत ती ट्रेन चालत असतात. आणि कार्बनचं जे इमिशन आहे, कार्बन इमिशन काय होतं? रिड्यूस होतं, कमी करण्यास मदत होतं, म्हणजे त्याचं इमिशन होत नाही. सो त्यासाठी हायड्रोजन ट्रेन ज्या आहे त्या महत्वाच्या आहे. बघा आता भारत हरियाणामध्ये आपली पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करून वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. उत्तर रेल्वेच्या नेतृत्वाखाली, बघा हा कुठला झोन येतो? तर उत्तर रेल्वेचा जो झोन येतो त्याच्या नेतृत्वाखाली हा जिंद आणि सोनीपत दरम्यान राबवला जाईल. जिंद आणि सोनीपत दोन्ही ठिकाणं कुठले आहेत? हरियाणामधले. तो जिंद आणि सोनीपत हे दोन नाव लक्षात ठेवायचे आहे. अंतिम टप्प्यात आलेला आहे. हायड्रोजन ट्रेनच्या वापराच्या ठिकाणी कार्बन उत्सर्जन शून्य असते. जसं की मी तुम्हाला सांगितलं की कार्बन उत्सर्जन शून्य कसं होतं.
ठीक आहे. ग्रेड नसलेल्या मार्गावर त्यांना डिझेल ट्रेनना पर्याय म्हणून सुद्धा वापरल्या जातो. त्यांना जे ते जे वायर आपण तारा ज्या बघतो आपण, ट्रेन आहे आणि त्याच्यावरती जे तारा लागलेले असतात ती जे ग्रेड लाईन टाकलेली असते, तो ती नसली तरी हायड्रोजन ट्रेन काय होतं, त्यावर बिना ग्रेडच्या तिथे धावू शकते. तो हरियाणा, जिंद, सोनीपत हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा भारत हा जगातील पहिला देश. कुठला पहिला देश ठरलेला आहे. आता बिट्युमेन म्हणजे काय असतं की जे काही क्रूड ऑइल असतं, जे काही कच्चं तेल असतं, त्यातून जो काळा एक चिकट पदार्थ, काळा चिकट पदार्थ, जर डांबराचं बघतो ना आपण काळा चिकट पदार्थ, त्याला आपण काय म्हणत असतो, बिट्युमन म्हणत असतो. आणि बायो म्हणजे काय बघून घ्या. आता नवी दिल्ली येथे आयोजित CSIR तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभात मंत्री नितीन गडकरी यांनी काय केलेली आहे, ती घोषणा केलेली आहे. बायोबिट्युमेन हा पेट्रोलियम आधारित बिट्युमेन साठीचा एक क्रांतिकारक पर्याय आहे. बायोमास आणि शेतीतील कचरा हा मुख्य कच्चा माल वापरतात. तर बायोबिट्युमेन काय म्हटलेलं आहे की जो काही शेतीतील कचरा आहे आणि सोबतच बायोमास म्हणजे जे वनस्पतीचा जो कचरा आहे, लाकूड वगैरे असतील, फुलपत्ते, त्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, तो मुख्य कचरा म्हणून, कच्चा माल म्हणून आपण वापरणार आहोत. आणि पर्यावरणपूरक बांधणीचा हा काय आहे, एक पदार्थ आहे. म्हणजे पर्यावरणाला हार्म न करणारा. हे बघा, इंडिया बिकम्स वर्ल्ड फर्स्ट बायोबिट्युमेन प्रोड्युसर झालेला आपल्याला या ठिकाणी काय करतो, दिसून येतो. इथे लक्षामध्ये असो, त्या अनुषंगाने ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. पुढील न्यूज बघा विद्यार्थी मित्रांनो, गुवाहाटी येथे 2026 मध्ये होणारी राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्याची परिषद कुठे पार पडलेली आहे, तर गुवाहाटीला. याचा विषय काय, याची थीम काय आहे, परिषदेचा विषय आहे भारताचे वस्त्रोद्योग विकास, वारसा आणि नवोन्मेष यांची गुंफण. हा उद्देश आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण थीम बेस्ड क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारण्यात येतात. पुढे बघा, आता याचं उद्दिष्ट काय, तर भारताला जागतिक वस्त्र उत्पादन केंद्र बनवण्यासाठी एक समन्वयित राष्ट्रीय धोरण तयार करायचं आहे. येते लक्षामध्ये, केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांना काय एकत्रित आणणे, म्हणजे जेणेकरून पॉलिसी वेल डिझाईन होईल. राज्य आणि केंद्रातले जे मंत्री एकत्रित आले, सो त्या अनुषंगाने भारतासाठी काय पॉलिसी आपल्याला तयार करण्यात येईल. आता याची दृष्टी, याचं विजन काय आहे, तर 2030 पर्यंत तब्बल $350 अब्ज वस्त्रोद्योग बाजारपेठ, म्हणजे बघा एवढी मोठी बाजारपेठ आपल्याला काय तयार करायची आहे. आणि $100 अब्ज निर्यात, हे आपलं काय आहे लक्ष्य आहे. लक्ष्य कधीपर्यंत आहे, 2030 पर्यंतच. त्याच दृष्टिकोनातून त्या धोरणांमध्ये काय आपल्याला सुसंगतता आणायची आहे. ठीक आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याची प्रमुख क्षेत्रे कुठे कुठे आहे. ठीक आहे, सुविधा, गुंतवणूक, निर्यात, संशोधन आणि विकास म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट, पारंपरिक हातमाग व हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तांत्रिक वस्त्रे, राष्ट्रीय तांत्रिक वस्त्र अभियानांतर्गत आरोग्य सेवा, संरक्षण आणि पायाभूत सुविधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च तंत्रज्ञान कापडाच्या उत्पादनात, म्हणजे हे कपडे आपल्याला घालण्यासाठीचे कपडे नसतात, हे काही तंत्रज्ञान काय म्हणता येईल त्याला, तांत्रिक उच्च तंत्रज्ञान कापडाच्या उत्पादनात, जसे की तुम्ही गाडीचे शीट्स कव्हर बघितलेले असेल, मेडिकल मध्ये जे वापरणारे कापड आहे ते बघितलेले असेल, सो त्या टाईपच्या कापडांच्या उत्पादनात वाढ करणे, हे काय आहे आपल्याला त्याचं उद्दिष्ट या ठिकाणी म्हणता येईल. शाश्वतता आणि ESG जागतिक पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय मानकाची पूर्तता करण्यासाठी वस्त्रोद्योगाकरिता चक्रीय अर्थव्यवस्थाचा आराखडा विकसित करणे, या सर्व गोष्टी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आणि हे तिकडे का घेतली, कारण ऍक्ट ईस्ट पॉलिसी, म्हणजे ईस्ट कडे बघा, आपले काही हा भारत आहे आणि इकडला जो काही भाग आहे, सो याच्याकडे बघण्यासाठी ती जी परिषद आहे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती.
पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील तमिळनाडूचे पहिले डीपटेक स्टार्टअप धोरण काय आहे? आता डीपटेक काय आहे बघा. डीपटेक म्हणजे महत्वपूर्ण वैज्ञानिक शोध किंवा अभियांत्रिकी प्रगतीवर आधारित अत्याधुनिक नवकल्पना आहे. तमिळनाडूने जानेवारी 2026 मध्ये देशातील पहिले समर्पित डीपटेक स्टार्ट धोरण जाहीर केलेलं आहे. उद्दिष्ट काय? तर तमिळनाडू डीपटेक स्टार्ट धोरण 2025-26 चे उद्दिष्ट अत्याधुनिक संशोधनाचे व्यापकपणे वापरता येण्यायोग्य व्यावसायिक उपायांमध्ये रूपांतर करणे आणि राज्याला प्रगत व सखोल विज्ञान तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून स्थापित करणे हे काय आहे? त्याचं उद्दिष्ट आहे. जनरली ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्येच त्याच अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी काय पाहण्यात येईल. आणि याच्यासाठी काय आहे की 100 करोड त्यांनी ते इन्व्हेस्टमेंट करणार आहे 100 स्टार्टअपसाठी. म्हणजे जे काही नवीन कंपन्या असतात त्यामध्ये ते काय करणार आहे? इन्व्हेस्टमेंट करणार आहे, जेणेकरून त्यावर रिसर्च करता येईल. सो तमिळनाडू आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बघा, या धोरणांतर्गत 100 डीपटेक स्टार्टअपना समर्थन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. हे धोरण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, प्रगत संगणक, सेमीकंडक्टर, जैवतंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान ह्या ज्या काही सगळ्या टेक्नॉलॉजीशी रिलेटेड गोष्टी आहे यामध्ये काय काय होईल? त्यावर संशोधन होईल आणि त्यावरच तो पैसा खर्च करण्यात आलेला असेल. पुढे बघा, पुढली न्यूज काय आहे? काकीनाडा. कुठे आहे काकीनाडा? गुजरात की आंध्र प्रदेश? काकीनाडा आहे आंध्र प्रदेशमध्ये. इथे काय आहे? मोठा अमोनिया प्रकल्प. अमोनियाचा काय आहे? NH3 हा मोठा प्रकल्प सुरू करणार आहे. सुमारे $10 अब्ज म्हणजे 1300 कोटीहून अधिक गुंतवणुकीचा हा प्रकल्प 2030 कधी 2030 पर्यंत 1.5 दशलक्ष टन ग्रीन अमोनिया वार्षिक क्षमता असलेला उद्दिष्ट ठेवून काय करण्यात आलेला आहे? कार्यरत असेल. आता याला ग्रीन का म्हटलेलं आहे? कारण हा पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जेवर आधारित प्रोजेक्ट असेल, म्हणून त्याला त्या ठिकाणी ग्रीन अमोनिया म्हणजे अमोनियाची निर्मिती होणार आहे. ठीक आहे, कशाची निर्मिती होणार आहे? अमोनियाचीच होणार आहे. पण ती तयार करण्यासाठी पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जा त्या ठिकाणी वापरण्यात येणार आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? ग्रीन अमोनिया म्हटलेलं आहे. बघा, काकीनाडा बंदराजवळ स्थित असलेला आहे आणि जुना नागार्जुन फर्टिलायझर्सच्या युरिया प्रकल्पाचेच काय करणार आहे? रूपांतर करून त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट विकसित केला जाणार आहे. पुढे बघा, याचं उत्पादन उद्दिष्ट काय की 2027 पर्यंत उत्पादन काय करायचं आहे? सुरू करायचं आहे 2027 पासून आणि 2030 पर्यंत पूर्ण क्षमतेवर जे काही लक्ष्य आहे 1.5 ते काय आहे? कार्यान्वित करायचं आहे. सो आपल्यासाठी महत्वाचं आहे काय की काकीनाडा आंध्र प्रदेश आणि सर्वात मोठा ग्रीन अमोनियम प्रोजेक्ट लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स AMI 2026 यामध्ये भारताचा क्रमांक आपल्याला 6वा आहे असं दिसून येतं. एकूण देश किती? 11 आशियाई अर्थव्यवस्था ज्या काही एशियन कंट्रीज आहेत त्याची जी काही इकॉनॉमी आहे त्यामध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे. यावरून काय दिसून येतं की स्पर्धा वाढल्याचे संकेत त्या ठिकाणी दिसून येतात. जाहीर कोण करते? तर डेझन शिरा अँड असोसिएट ही जी संस्था आहे ते काय करत असतात? जाहीर करत असतात. वार्षिक मूल्यांकनचा हा अहवाल असतो. याचा उद्देश असतो उत्पादन क्षेत्रातील स्पर्धात्मकता मोजणे. स्पर्धा किती वाढलेली आहे त्या अनुषंगाने काय करत असतात? हा निर्देशांक जाहीर करत असतात. आणि त्याचे जे मूल्यांकनचे निकष आहे तर 8 प्रमुख स्तंभ आहे आणि 43 उपमापदंडांवर आधारित हे काय आहे? निकष या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता मग इतर देशांची कामगिरी काय राहिलेली आहे? तर ऑफकोर्स पहिल्या नंबरवर जर इकॉनॉमीमध्ये एशियामध्ये जर आपल्याला पाहायचं असलं तर चायना हा पहिला क्रमांक आपल्याला दिसून येतो. चायनाला पहिला क्रमांक मिळालेला. मलेशियाला दुसरा आहे, व्हिएतनाम तिसरा आहे, सिंगापूर
चौथा आहे आणि दक्षिण कोरिया जो आहे कितवा आहे 5वा आहे आणि दक्षिण कोरिया नंतर आपल्या प्रिय भारताचा नंबर लागतो 6वा. तो बघा ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची होती, रँक आपल्यासाठी महत्वाचा होता. पुढली न्यूज काय आहे? गुजरात हा भारतातील सर्वात मोठा नवीकरणीय रिन्युएबल ऊर्जा उत्पादक देश आहे. म्हणजे भारतातील गुजरात 31 डिसेंबर 2025 पर्यंत 42.583 गिगावॅट स्थापित क्षमतेसह गुजरात काय झालेला आहे? 16.5% सर्वाधिक वाटा गुजरातचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आता बघा अव्वल स्थानावर आहे एकूण स्थापित म्हणजे जेवढी काही टोटल आहे एकूण स्थापित रिन्युएबल एनर्जी मध्ये प्रथम क्रमांकावर आहे. जर असा जर प्रश्न आला आणि तुम्हाला जर प्रथम स्थान विचारलं सो आपल्या लक्षात 2-3 स्टेट कन्फ्यूज होतात. एक महाराष्ट्र आहे, राजस्थान आहे, तमिळनाडू आहे, गुजरात. सो ऑलवेज कन्फ्युजन या राज्यामध्ये आपल्याला होत असतं. सो गुजरात आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा स्थापित पवन ऊर्जामध्ये सुद्धा काय आहे प्रथम क्रमांक आपल्याला गुजरातचा दिसून येतो. स्थापित सौर ऊर्जा, मग आता सौर मध्ये कोणाचा नंबर असेल? सोलर मध्ये तो नंबर आहे राजस्थानचा आणि गुजरातचा त्या ठिकाणी आपल्याला सोलर मध्ये दुसरा क्रमांक पाहायला मिळतो. पण जे छतावरील सौर प्रतिष्ठापनांमध्ये जो प्रथम क्रमांक आहे तो परत गुजरातचा दिसून येतो. म्हणजे जो सोलरवर घरावर जे सोलर लावलेला आहे त्याच्यामध्ये अगेन गुजरातने काय केलेलं आहे? टॉप केलेला आहे. एकूणामध्ये गुजरात, सोलर मध्ये सेकंड, फर्स्ट राजस्थान, पवन मध्ये गुजरात फर्स्ट. सो ही आकडेवारी आपल्याला काय करायची आहे? लक्षात ठेवायची आहे. यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात. आता बघा की यामध्येच काही वन लाइनर घडामोडी आहेत त्या आपण पटापट बघून घेऊया. मखानाचा सर्वात मोठा उत्पादक देश जो कुठला आहे तर आपला प्रिय देश भारत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जेपी मॉर्गन आशियातील सर्वात मोठी जीसीसी कुठे स्थापन करणार आहे? भारतामध्ये करणार आहे. AI ऍप सक्रिय वापरकर्त्यांमध्ये जगात कुठला देश अव्वल आहे? तर तो सुद्धा आपल्याला भारत देश पाहायला मिळतो. भारत कुठे कुठे आहे अव्वल ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा 2025 मध्ये सर्वाधिक जो गुगल सर्च झालेला शब्द आहे तर तो कोणता आहे? जेमिनाय. जेमिनाय काय आहे? AI प्लॅटफॉर्म आहे. कुणाचा? गुगलचा. आणि बाकी AI प्लॅटफॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ग्रॉक असेल, त्यानंतर काय डीपसीक असेल, अजून काय आहे? डीपसीक हा चायनीज कंपनीचा आहे. अजून कुठला आहे? चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटी कोणाचा आहे? ओपन AI प्लॅटफॉर्मचा. सो हे सुद्धा कुठे ना कुठे, कारण आता AI चा जमाना आहे. सो प्रश्न कुठे ना कुठे असे फिरत राहतील. भारतातील ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या किती कोटींच्या वर गेलेली आहे? 100 कोटींच्या वर गेलेली आहे. सिंगल लाइनर, वन लाइनर क्वेश्चन. ऑप्शन देऊ शकतात 50 कोटी, 100 कोटी, 200 कोटी, अजून जे काही आहे 150 कोटी, असे ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सो 100 कोटी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 25वी अखिल भारतीय प्रमुख बंदर सांस्कृतिक स्पर्धा कुठे पार पडली? तर ओडिशामध्ये जे पॅराद्वीप आहे त्या ठिकाणी ते आपल्याला पार पडलेली पाहायला मिळते. ओडिशा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मसाला परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? आंतरराष्ट्रीय, तो ती केरळमध्ये. केरळचं नाव माहिती आहे ना काय झालेलं आहे? केरळम. केरळने राहणार केरळम होणार आहे. ठीक आहे. एतिहाद एअरवेज कुठली आहे? एतिहाद एअरवेज UAE, युनायटेड अरब इमिरेट्स मधली आहे. सर्वात सुरक्षित एअरलाईन म्हणून जे एअरलाइन्सच्या ज्या रेटिंग्स असतात त्यानुसार कोणाला मिळालेल्या आहे? एतिहाद एअरवेजला. वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यात अजून कुठलं राज्य आघाडीवर आहे? तर केरळ. केरळ बघा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला केरळ दिसून येतं, कारण ते त्यांची तशी पॉलिसी ते डिझाईन करत असतात आणि त्यांना समजतं, कारण शिक्षित जो वर्ग आहे तो त्या ठिकाणी खूप जास्त आहे आपल्याला दिसून येतो. 2026 मध्ये कृषी वर्ष म्हणून कोणतं राज्य साजरं करणार आहे? तर मध्य प्रदेश. हा प्रश्न महत्वाचा आहे. MPSC आपला जो आयोग आहे त्याला असे प्रश्न खूप आवडत असतात.
तो MP मध्य प्रदेश लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, मेघालयाचा पहिला मसाला महोत्सव कुठे पार पडला, तर तो मुंबईमध्ये पार पडला. कदाचित विचारला तर विचारू शकता, त्या अनुषंगाने ही न्यूज इथे आलेली आहे. आणि विंग्स इंडिया आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम कुठे पार पडलेला आहे, विंग्स इंडिया. तो बेगमपेट विमानतळ जे आहे, कुठला आहे, बेगमपेट, हैदराबाद मधलं ते विमानतळ आपल्याला पाहायला दिसून येतं. सो अशा पद्धतीने आपण जानेवारी महिन्यातल्या ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत त्या एकूणच समग्रपणे आपण तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून येणाऱ्या ज्या परीक्षेत आहे तर इथूनच तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. ठीक आहे. तो पुढे बघा की काही सराव प्रश्न मी तुमच्यासाठी दिलेले आहेत. जगातील सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट खालीलपैकी कुठे प्रस्तावित किंवा विकसित केला जात आहे, ऑप्शन्स तुमच्या समोर आहे. मुंबई, विशाखापट्टणम, काकीनाडा, चेन्नई. प्रश्न क्रमांक 2, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन खालीलपैकी कुठल्या मार्गावर सुरू करण्यात येत आहे. सो हे ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. प्रश्न 3 बघा, विमा क्षेत्रातील 100% थेट परकीय गुंतवणूक संदर्भात खालील विधानांचा विचार करा. विधाने वाचून घ्या, ऑप्शन्स बघून घ्या आणि याची उत्तरे मला कमेंट सेक्शन मध्ये सोडायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, MPSC राज्यसेवा 2025 साठी एऑन IAS अकॅडमी तर्फे ब्रिज कोर्स लॉन्च करण्यात आलेला आहे, ज्याची स्पेशल ऑफर मध्ये 4999 मध्ये फक्त त्याची काय असणार आहे, प्राइस असणार आहे. सो मुख्य परीक्षेसाठी हा कोर्स आमच्याकडे अवेलेबल आहे. जर इथिक्स साठी तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर स्पेशल ऑफर मध्ये तो 1500 रुपयाला सुरू आहे, जेणेकरून तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये कशा पद्धतीची तुमची तयारी असायला पाहिजे हे सगळं यामध्ये डिस्कस केलेलं असेल. आणि समर्पण बॅच, MPSC राज्यसेवेसाठी समर्पण बॅच साठी ऍडमिशन सुरू झालेलं आहे. ही आमची टीम आहे, निलेश सर, विवेक सर, दीपक सर, अभिलाष सर, आणि या टीम मध्ये मी स्वतः तुम्हाला काय करणार आहे, करंट अफेअर्स शिकवणार आहे. एकूण कॉम्प्रिहेन्सिव्ह ही बॅच असणार आहे प्रिलिम्स आणि मेन्स साठी. तो तुम्ही आमच्या अकॅडमीच्या नंबरवर 8806242059 यावर काय करू शकता, संपर्क करू शकता. आणि या PPT साठी तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर ही PPT काय होणार आहे, उपलब्ध होणार आहे. सो आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सो आजसाठी इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. थँक्यू, लवकरच.